तैसे देखपा विहंग गमना, तैसे देखपा विहंग ममते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळिती. आणि येर योगिये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसारे पावते होती. म्हणजे काय की मनुष्याला मात्र जर त्या फळापर्यंत जायचं असेल तर एका फांदीवरून हळूहळू ढाळे ढाळे एका फांदीवरून दुसरीकडे मार्गाचे निबळे आपला घट्ट हात धरून निश्चितपणे गेलं पाहिजे. त्याप्रमाणे विहंग ममते म्हणजे पक्षासारखा ज्ञानयोगी जो आहे, ज्ञाननिष्ठा ज्याची आहे, ज्ञाननिष्ठ जो आहे तो पक्षासारखा फळाला झटकन जाऊन झोंबू शकतो. त्याप्रमाणे ज्ञाननिष्ठा ज्याची आहे तो तिथे मोक्षाला ताबडतोब जातो. तर येर योगी कर्माधारे, ते जे कर्म करणारे आहेत, जे कर्मयोगी आहेत, कारण त्यांची कुवत तेवढी आहे, त्यांना मात्र काय करावं लागतं की त्यांना पूर्ण हळूहळू हळूहळू तिथे मोक्षापर्यंत जावं लागतं. पण हे सांगत असताना एक लक्षात घ्या, कर्म आणि ज्ञान एकमेकांचे शत्रू आहेत असं नाही. कर्म ज्ञानाला स्पर्श करत नाही किंवा ज्ञान कर्माला शिवत नाही अशी काही वॉटरटाईट कंपार्टमेंट्स नव्हे. अहो, कर्म करायला ज्ञान आवश्यक आहे आणि कर्म टाकायलाही ज्ञान लागतंच. आणि तसंच कर्म सोडलं म्हणजे ज्ञान होतच असं नाही. उलट ज्ञानाला पोचण्यासाठी कर्माच्या मार्गावरून वाटचाल करावी लागते. तेव्हा कर्मयोग कनिष्ठ आहे, ज्ञानयोग वरिष्ठ आहे, हे कल्पना चुकीची आहे. भगवान म्हणतात तुम्हाला कर्म टाकून चालणारच नाही, तुम्हाला कर्मयोगात राहावं लागतं. कर्मा वाचून कोणीही एक क्षणही राहू शकत नाही, अगदी ज्ञानी झाला तरी. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते आवश्यक कर्म सर्व प्रकृती जे गुणही. म्हणजे कर्मा वाचून कोणीही एक क्षणही राहू शकत नाही, अगदी ज्ञानी झाला तरी. प्रत्येकाला आपापल्या प्रकृतीपणे अगतिकपणाने कर्मे करावीच लागतात. कोणताही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणमात्रही कर्म केल्या वाचून राहू शकत नाही. कारण मगाशी सांगितलं, या शरीराचं कारणच मुळी, उपादान कारणच मुळी जर कर्म असेल तर त्या कर्माशिवाय तुमचं काही होणारच नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, घटामध्ये उपादान कारण जे आहे ती माती आहे आणि त्याचं जे निमित्त कारण आहे तो कुंभार आहे. तेव्हा कुंभार नसला तरी चालेल एकदा घट झाल्यावरती, पण घट झाल्यावरती सुद्धा माती ही आवश्यकच आहे. त्या मातीचा वीट त्या घटाला करून चालत नाही. तेव्हा कोणताही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणमात्रही कर्म केल्याविना राहू शकत नाही. पाहणं, ऐकणं, श्वासोच्छ्वास, चयापचय बरं का, मेटाबॉलिझम, विचार, ही सर्व कर्मच आहेत. ही कर्म टाकतो म्हणून टाकता येत नाही. सर्व प्राणी प्रकृतीच्या अधीन आहेत आणि प्रकृतीचे गुण ही कर्म करवीत असतात. पुष्कळ वेळा मनुष्य एखादी गोष्ट करायची नाही असं म्हणतो आणि तसा वागतो, पण बऱ्याच वेळी ते वागणं देहापुरतं मर्यादित असतं, वरवरचं असतं. मनाने मात्र गोष्टीचं चिंतन चालूच असतं. उलट ज्यावेळी एखादी गोष्ट टाकली जाते त्यावेळेला त्याचंच चिंतन होत राहतं. कर्म टाकायचं तर मन आणि इंद्रिय ते दोघांनी ते सोडलं पाहिजे. कर्म सुटण्यासाठी मन निरीच्छ झालं पाहिजे. नुसत्या इंद्रियांनी केलेला त्याग हा दांभिकपणा ठरतो. अन्नाची भूक नाहीशी होणार नाही.
आणि होऊही नये. अहो, हा देह आपण धारण केलेला आहे, तर या देह धारणेसाठी भूक ही आवश्यक आहे. जिभेने चव जाणलीच पाहिजे, कारण ते जे खाणार ते अपायकारक नाही ना हे लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रश्न फक्त कुठे येतो की आपण तिथे थांबतो का? जिभेला चव आवश्यक आहे हे मान्य करत असताना आपण तिथे थांबतो का? मनाला हवं असतं चमचमीत, खमंग, गोड हे टाकायला पाहिजे. इंद्रियांची जी कर्म आहेत ती टाकून चालणार नाही. कान आणि डोळे मिळून तोल सांभाळण्याचं कार्य होतं असं आधुनिक वैद्यकशास्त्र सांगतं. तेव्हा डोळे आणि कान केवळ मिटले तरी त्या डोळे आणि कानांचं सूक्ष्म कार्य आतमध्ये चालूच राहत असतं. म्हणून भगवान म्हणतात, नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रा पिचते न प्रसिद्धेत कर्मणः. म्हणून तू तुझं नियत कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे. बरं, कर्म न करण्याने तुझा शरीर निर्वाहही चालणार नाही, सिद्धीच जाणार नाही. तेव्हा इंद्रियांना त्यांचं कर्म करू द्या, फक्त मनात आसक्ती ठेवू नका. कारण आसक्ती आणि स्वार्थ हे बंधनाला कारण आहेत, क्रिया नव्हे. मनुष्य कर्माने बांधला जात नाही, तर कर्मात जी आसक्ती आणि स्वार्थभाव असतो त्याने तो बांधला जातो. तेव्हा आसक्ती आणि स्वार्थभाव सोडून तुम्ही कर्म करा. म्हणून मन आवरावं. समर्थ रामदास स्वामी सांगतात, प्रपंच मूळचाच नासका. तो तर आपल्या वाट्याला आलेलाच आहे. आपण सगळे प्रपंचात आहोत. प्रपंच मूळचाच नासका म्हणून करावा नेटका. पण तो जरी नासका असला तरी तो नेटका करावा, कारण तो नासका तुमच्या वाट्याला आलेलाच आहे. तुम्ही ते नको वगैरे म्हणू शकत नाही. तो करावा म्हणून करावा नेटका. आणि मग काय होतं, नेटका करिता करिता फिका होत जातो. आहार घेतलाच पाहिजे, पण मर्यादित प्रमाणात. पुन्हा समर्थांच्याच भाषेत किंवा शब्दात सांगायचं तर प्रमाणामध्ये सर्व काही असावे. सगळं असावं, सगळं करावं, फक्त प्रमाणामध्ये. अहो, तुम्ही खायचं एकदम सोडूनच दिलं तर अशी खाखा सुटेल की जे दिसेल ते तोंडाच आहे. या ठिकाणी आहार याचा अर्थ त्या त्या इंद्रियाचा तो विषय असा घ्यायचा आहे. बरं का, आपण आहार ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला तो आहार म्हणजे फक्त जीभ आणि खाणं पिणं या बाबतीत सहसा समजतो, तर तसं नाही आहे. त्या त्या इंद्रियाचा तो विषय म्हणजे पृथ्वीचा गंध, रूप, रस, शब्द, स्पर्श हे सगळे आहार आहेत. ते त्या इंद्रियाचे आहार आहेत. तो असा घ्यायचा. कसा घ्यायचा? प्रमाणामध्ये सर्व काही असा आहे. कर्म बंधक होतात हे तर खरंच आहे, पण म्हणून कर्म टाळून कर्माची बंधनं सुटतात का? तर तीही सुटत नाही. उलट कर्म जो टाळावं तो ते बंधन जाचक होतात आणि जास्त त्रास देतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्यांच्यामुळे आपण पाशामध्ये अडकत जाऊ असं वाटतं तीच कर्म, बरं का, तीच कर्म जर योग्य पद्धतीने केली तर बंधनातून सुटकेला तीच कर्म मदतगार होतात, कारणीभूत होतात. आणि बंधनातून सुटकेला सहाय्यभूत होणारी ही जी कर्म करण्याची पद्धत आहे, तर ही पद्धत कुठली आहे? तर कर्मयोगामध्ये ही खुबी फलत्यागात आहे. तुम्ही केलेलं कर्म जर तुम्हाला बंधनकारक
व्हावं, होऊ नये असं वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कर्म करा, पण त्याचं जे फळ आहे त्याची वासना ठेवू नका. ते फळ त्यागून द्या, टाकून द्या. आसक्ती विरुद्ध किंवा स्वार्थभावाच्या विरुद्ध भाव म्हणजे त्यागभाव. बघा आता, एक आहे आसक्ती आणि त्याच्या विरुद्ध कुठला शब्द येईल? त्याग येईल. सामान्य मनुष्य आपल्या कर्माला भौतिक कुंपण घालतो, आपल्या कर्माच्या भौतिक कुंपण घालतो आणि संकुचित भावनेने आपल्या कर्माची किंमत करतो. सामान्य माणूस हा फळाची अपेक्षाच करतो. तोच ठरवतो की मला फळ किती मिळावं, त्याची किंमत काय असावी, हे तोच ठरवतो, संकुचित भावनेने ठरवतो. पण कर्मयोगी जो आहे, कर्मयोगी कोण आहे? की ज्याने फळाची आसक्ती टाकलेला आहे तो कर्मयोगी मात्र काय करतो? तर कर्मयोगी फळाचा त्याग करून अनंतपट फळ मिळवतो. पूर्वी संकुचित फळ मिळत होता, यार हे कर्म मी केलं, माझा याचं मेहनताना म्हणून 100 रुपये मिळाले पाहिजे. पण ज्या वेळेला तुम्ही त्या कर्माला संकुचित करत नाही, 100 रुपयेवर काहीच नका बोलू, तो देईल. तुम्ही आसक्ती ठेवू नका, कर्म करा आणि ते उत्कृष्ट करा. आपण गेल्या अध्यायात पाहिलेलं आहे, ते करा, उत्कृष्ट करा. फळाची मात्र आसक्ती ठेवू नका. जे मिळेल ते तुम्हाला मिळणार, जेव्हा ते तुम्हाला मिळावंच लागणार, मिळणारच आहे, चांगलं असो का वाईट असो. ते पुढे मिळालेलं आपल्याला भोगावं लागलेलं कसं टाळायचं, तो पुढच्या आपल्या गीतेच्या अध्यायांमध्ये भाग आहे. पण आज एक लक्षात ठेवायचं की कर्मयोगी फळाचा त्याग करून अनंतपट फळ मिळवतो. कर्म हे नोटेप्रमाणे आहे. नोट म्हणजे काय? एक कागदाचं चिठोर. जर ती नोट शिलगावली तर थेंबर पाणी सुद्धा तापणार नाही. पण त्या नोटेला साध्या चिठोऱ्यापेक्षा किंमत जास्त असते. का असते? कारण त्या नोटेवर शिक्का असतो. कसला शिक्का असतो? सरकारी शिक्का असतो की मी तुम्हाला फळ देणार, एवढं फळ देणार. तसं कर्माची किंमत सुद्धा, कर्म म्हणजे चिठोरं मानलं तर कर्माची किंमत सुद्धा त्याच्या मागच्या भावाप्रमाणे, जो तुमचा भाव, मनाचा भाव असतो त्या भावाप्रमाणे अधिक उमेट ठरते. फलत्यागाचा शिक्का उमटलेला असला तर कर्माची किंमत अनंतपट होते. सत्यभामेच्या खंडीभर दागिन्यांनी जे काम झालं नाही ते काम रुक्मिणीच्या एका तुळशीपत्राने झालं. का? रुक्मिणीने काय कर्म केलं? तुळशीपत्र फक्त, म्हणजे तिने ते कर्म भगवंताला अर्पण केलं, त्यातला अहंकार घालवून टाकला. आणि याचा अर्थ असा आहे की रुक्मिणीच्या तुळशीपत्राने ते काम का झालं? तर त्या तुळशीपत्रावर भावभक्तीचा शिक्का उमटवलेला होता. सुदामदेव भगवंताकडे पोहे घेऊन गेले. त्या मोठभर पोह्यांची किंमत किती? पण ते मंतरलेले पोहे होते. थोडक्यात काय? कर्म तेच, पण भावना भेदामुळे अंतर पडतं. कर्मयोग्याचं कर्म आत्मविकासक होतं, संसारी मनुष्याचं कर्म आत्मबंधक होतं. दोघांना फरक लक्षात घ्या. कर्मयोग्याचं कर्म आत्मविकासक होतं, म्हणजे आपला जो जीवात्मा आहे त्याचा विकास करणार होतं. तर संसारी मनुष्याचं मात्र आत्मबंधक होतं. आणि अशा आसक्तीरहित केलेल्या कर्मालाच यज्ञ म्हणतात. एक एक नवीन नवीन शब्द येत आहेत. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत, यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. म्हणजे स्वार्थ निरपेक्ष अशा हितावर दृष्टी ठेवून जे कर्म केलं जातं ते कर्म म्हणजे यज्ञ. यज्ञ पूर्वीच्या काळी हा यज्ञ जो असे ना,
तो काही आपल्यासाठी स्वतः एकट्यासाठी केला जात नसेल, स्वार्थनिरपेक्ष हितावर तो दृष्टी ठेवून केलेला असेल. अर्जुना, यज्ञाव्यतिरिक्त इतर कोणत्याही काळासाठी केलेल्या कर्मामुळे हा लोक बांधला जातो. यासाठी सर्व प्रकारची आसक्ती सोडून तू कर्म कर. आसक्ती सोडून तू जर कर्म केलं तर तू केलेलं कर्म हे यज्ञच होईल आणि या यज्ञामुळे तुला मुक्ती मिळेल. आता प्रश्न असा आहे की यज्ञकर्म कोणतं? तुम्ही म्हणला यज्ञ कर्म होय, सर्व प्रकारची आसक्ती सोडून तू कर्म कर, तर हे असं यज्ञकर्म कुठलं आहे? तर ते म्हणतात की हे यज्ञकर्म म्हणजेच स्वधर्माचरण. स्वधर्माच्या विषयी आपण पहिल्या अध्यायात, दुसऱ्या अध्यायात पाहिलेले आहे. यज्ञकर्म म्हणजेच स्वधर्माचरण. स्वार्थनिरपेक्षता महत्वाची, हे लक्षात ठेवा. स्वधर्म यज्ञामध्ये स्वतः बरोबर माझं कुटुंब, समाज, राष्ट्र इतकंच काय, पण संपूर्ण विश्व यांच्या हिताचा समावेश असतो. वैदिक यज्ञ याग हल्ली लुप्त झाल्यामुळे त्यांचं महत्व आपल्याला ठाऊक नाही. पण यज्ञ प्रसंगी म्हटली जाणारी ऋग्वेदातली सूक्त जी आहे ती वाचल्यावर लक्षात येतं की हे यज्ञ केवळ समष्टीच्या कल्याणासाठी केले जात असत, व्यक्तीच्या किंवा व्यष्टीच्या नाही. मानस्तोके तनये मान आयुषी मान गोषु मानव श्वेषु ईशा वीरान मानो रुद्रभामितो वधीर हविष्मंतो नमसा विधेमते यथा नश्यमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन् नाथ. म्हणजे द्विपदे चतुष्पदे, अहो चतुष्पादांच्यासाठी सुद्धा हे सगळे यज्ञामध्ये काही मागितलेले आहे. कर्मयोगाचं कर्म त्याला विश्वाशी समरस करीत असतं. भारतीय युद्धात सूर्य अस्ताला गेला, तिथले नियम आहेत त्या महाभारताच्या युद्धाच्या वेळचे. काय नियम होते की सूर्य अस्ताला गेला की सगळ्यांनी आपापल्या राहुटीत जायचं, आराम करायचा आणि दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेला पुन्हा युद्धाला उभं राहायचं. जसं आपण करतो. काल गीता झाली, त्याच्या पुढचा भाग आज थोड्या वेळात आपण थांबलो. तेव्हा भारतीय युद्धामध्ये सूर्य अस्ताला गेला की सारे आपापल्या राहुट्यामध्ये जात. पण भगवान श्रीकृष्ण काय करत असं माहिती आहे? युद्ध थांबलं की ते प्रथम रथाचे घोडे सोडून त्या घोड्यांना पाण्यावर नेत, त्यांचा खरारा करीत असत. कारण सारथी होते ना, त्यांच्या अंगात शिरलेले बाण काढीत असत. किती त्या सेवेत भगवंतांचा आनंद. अहो, पितांबरात चंदी घेऊन घोड्यांना देत असत. असा तो पार्थसारथी डोळ्यासमोर आणला म्हणजे कर्मयोगाचं रूप आपल्याला चटकन कळेल. आवश्यक तेवढं मिळून यात काही दोष नाही. तो सर्व जीवमात्रांचा अधिकार आहे, अर्थात मनुष्याचाही अधिकार आहे. पण आवश्यकता पुरी झाल्यावरही मिळवत राहणं ही चोरी आहे. अहो, क्रूर समजले जाणारे वाघ, सिंह सुद्धा पोट भरलेलं असेल तर निरुपद्रवी असतात असं म्हणतात. माणसाचं मात्र उलट आहे. त्याच्या खऱ्या उद्योगांना पोट भरल्यानंतर सुरुवात होते. पूर्वीचे जे राजे लोक होते, हे राजे अनेक यज्ञ करीत. त्यावेळी रूढ कल्पना दानाची आहे. ज्याचा भाग त्याला अर्पण करणं. पुन्हा ऐका, ज्याचा भाग त्याला अर्पण करणं. संचय आवश्यकतेपेक्षा जास्त संचय हा भीती उत्पन्न करतो. आज तुम्ही साधा तुमचा व्यापार जरी बघितला, व्यवसाय जरी बघितला, तरी त्या व्यवसायामध्ये तुमचा वाटा घेताना तुम्ही काय करता? ज्याचा भाग त्याला अगोदर अर्पण करता. मग ते लेबर असो, मटेरियल असो, व्यापारी असो, काही असो, ज्याचा त्याचा भाग ज्याला त्याला अर्पण करणं हा यज्ञ आहे. जे शिल्लक राहिलं ते आपण घेतलं तर ते आपल्यासाठी अमृत होतं.
आवश्यकतेपेक्षा जास्त संचय जर तुम्ही केला तर भीती उत्पन्न करते. कारण संचयाचं संरक्षण आवश्यक होतं. भरपूर माझ्याकडे सोनं आहे, त्या सोन्याचं संरक्षण आवश्यक होतं. म्हणजे काय होतं, तर तो संचय आपल्याच जीवावर उठतो. मग स्वसंरक्षण, मग त्या संरक्षणाची चिंता, मग त्या चिंतेमुळे खोटेपणातून संताप, द्वेष, असं सगळं दुष्टचक्र चालू होतं. हे जे स्वधर्माचरण सांगितलं, म्हणजे यज्ञ सांगितला, हे जीवनाबरोबरच उत्पन्न झालेलं आहे बरं का. हे जे स्वधर्माचरण आहे हे जीवनाबरोबरच उत्पन्न झालेलं आहे. आता आपल्या या 3ऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा. अर्जुनाला सांगतायत बरं का, सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवोस्त्विष्टकामधुक्. म्हणजे पूर्वी भगवान सांगतायत अर्जुनाला, पूर्वी ब्रह्मदेव यज्ञासह वर्तमान प्रजा उत्पन्न करून म्हणाला की याच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या. प्रजा उत्पन्न केली, ती जर अभिवृद्धी तुम्ही करून घेतली तर हा यज्ञ तुमच्यासाठी नेमस्त केला आहे, हा तुमच्या इष्टकामना पूर्ण करील. परमार्थाचं सोडा, पण ह्या लोकात सुद्धा स्वधर्माचरण अनिवार्य आहेच. प्रस्तावनेत मी स्वधर्म याचा अर्थ सदाचरण आणि नीतिमत्ता असा केला आहे. त्यावर थोडं आणखीन सांगायला पाहिजे. हेमिंग्वे म्हणतो की जे करताना किंवा जे केल्यावर आनंद होतो ते सगळं नैतिक, जे करताना किंवा केल्यानंतर ओशाळल्यासारखं वाटतं ते सार अनैतिक. त्या दृष्टीने अगदी नास्तिक जरी झाला तरी, अगदी मुरब्बी राजकारणी झाला तरी स्वधर्माचरणाला तो विरोध करू शकणार नाही. मला असं वाटतं की आत्ता जे मी वरच्या श्लोकाचं विवेचन केलं ते, आणि त्याच्या पुढे येणारे जे श्लोक आहेत त्यांचं विवेचन करणार आहे ते अत्यंत लक्षपूर्वक ऐकण्यासारखं आहे. त्यामुळे आपण आता थोडं 5 मिनिटासाठी विश्रांती घेऊ आणि पुढे चालू करूया. श्रीकृष्ण. गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग, त्याचं विवेचन चालू आहे. आत्तापर्यंत 9 श्लोक त्याच्यावरती विवेचन झालेलं आहे. त्याच्या पुढे 10वा श्लोक आहे. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवोस्त्विष्टकामधुक्. आपण 9 श्लोकानंतर थोडासा मध्यंतर घेतलं अशासाठी की हा जो 10वा श्लोक आहे आणि याच्या पुढे येणारे एक आणखीन 8-10 श्लोक इतके महत्त्वाचे आहेत की एक तर मगाशी एक पहिला भाग होऊन गेलेला आहे, आता हा 2रा भाग आहे. 2ऱ्या भागात सुद्धा ते पूर्ण होईल असं नाही. तेव्हा ऐकताना आपण अत्यंत लक्षपूर्वक ऐकावं, म्हणून याचे छोटे छोटे भाग करून आता हा 2रा भाग 10व्या श्लोकापासून मी सुरू करतो. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवोस्त्विष्टकामधुक्. म्हणजे पूर्वी, म्हणजे ही सृष्टी निर्माण होण्याच्या काळामध्ये ब्रह्मदेवाने ही उभी करत असताना असं सांगितलं की ही सृष्टी म्हणाला मी यज्ञासह वर्तमान उत्पन्न केलेली आहे. प्रजा उत्पन्न करून म्हणाला की हा मी तुमच्यासाठी एक यज्ञ सांगितलेला आहे. कुठला यज्ञ आहे तो? तर तो यज्ञ म्हणजे स्वधर्माचरण. या स्वधर्माचरणाच्या या सूक्ष्म यज्ञाने
तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या. पूर्वी ब्रह्मदेव यज्ञासह वर्तमान प्रजा उत्पन्न करून म्हणाला की याच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या. हा यज्ञ तुमच्या इष्टकामना पूर्ण करील. परमार्थाचं तो सोडाच, पण ह्या लोकात सुद्धा स्वधर्माचरण अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य आहे. प्रस्तावनेमध्ये मी स्वधर्म याचा अर्थ सदाचरण आणि नीतिमत्ता असा केला आहे. त्यावर थोडं आणखीन सांगतो. हेमिंग्वे म्हणाला की जे करताना किंवा केल्यावर आनंद होतो ते सगळं नैतिक, आणि जे करताना किंवा केल्यानंतर ओशाळल्यासारखं वाटतं ते सारं अनैतिक. त्या दृष्टीने अगदी नास्तिक जरी झाला, मुरब्बी राजकारणी जरी झाला, तरी स्वधर्माचरणाला तो विरोध करू शकतो.